नमस्कार, सारा प्रणाम. मी निरंजन. खबर विशेष मध्ये आपलं स्वागत आहे. खबर विशेष मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणाची घोषणा जाहीर केली. याच विषयावरती आपल्याबरोबर आज चर्चा करण्यासाठी आहेत भाजपच्या मुंबईच्या महिला विभागाच्या अध्यक्ष वृंदा कीर्तीकरजी. मी आपलं स्वागत करतो आमच्या कार्यक्रमात. पहिले तर मला हे विचारायचं आहे की ही जी आरक्षणाची घोषणा झालेली आहे 50% आरक्षणाची, ही भारतीय जनता पक्षाची महिला आघाडी म्हणून आपण काय घेतो? पृथ्वीराज चव्हाण यांनी जे आरक्षण केलेलं आहे 50% महिलांसाठी, त्याचं सगळ्यात पहिल्यांदा मी स्वागत करते आहे की आज महिला एवढ्या आज कार्यकर्त्या, म्हणजे मी आज अध्यक्ष असल्या कारणाने प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक विधानसभेतून माझ्याबरोबर महिला ज्या काम करतात, कधी कधी मला असं वाटतंय की एवढ्या महिला कार्यरत आहेत, त्यांच्याकडे स्वतःचं संघटनाचं काम करण्याची ताकद आहे, स्वतःची बुद्धी आहे, पण आजपर्यंत फक्त 33% आरक्षण होतं महिलांसाठी. त्यातही SC ST वगैरे वेगवेगळे प्रकार असायचे, तर महिलांची वर्णी लागत नव्हती. पण 50% झाल्या कारणाने अजून अधिक महिला जनप्रतिनिधी म्हणून लोकांसमोर येतील आणि मला असं वाटतं की त्यांच्याकडे काम करण्याची ताकद आहे आणि त्यांची क्षमताही आहे. त्यामुळे CM जी काही आता आरक्षण केलेलं आहे त्याचं मी पूर्णतः स्वागत करते. आरक्षणाचं आपण स्वागत करताय, पण सर्वात मोठी अडचण जी राजकीय पक्षांना येत असते की आज मुंबई सारख्या ठिकाणी 227 वॉर्ड आहेत, नाशिक सारख्या महानगरपालिकेत 108 आहेत, कल्याणला 108 वॉर्ड होते, ठाण्यामध्ये त्यापेक्षा जास्त आहेत. अशा परिस्थितीमध्ये इतक्या महिला उमेदवार आणि इतके सारे आपले राजकीय पक्ष आहेत, तर यांना मिळतील असं वाटतं? इतक्या महिला उमेदवार मिळू शकतील? गेली कितीतरी वर्ष मी आज काम करते पार्टीमध्ये आणि 10 वर्षापूर्वी जो इतिहास होता, राजकीय इतिहास, तो आत्ता बदललेला आहे पूर्णतः. आणि त्यावेळेला जेव्हा 33% महिला आरक्षण होतं त्यावेळेस खरंच आम्हाला असं वाटायचं की 33% आरक्षणासाठी OBC महिला जर निघाली तर त्या ठिकाणी महिला मिळत नव्हती. मग एखाद्या कार्यकर्त्याची पत्नी, बहीण असं आम्ही कुणाला तरी उभं करत होतो. पण आज खोटं वाटेल की एकेका वॉर्डातून 3-3 OBC महिला आहेत, 3-3 SC ST महिला आहेत आणि त्या महिलांना पूर्ण माहिती आहे या गोष्टीची आणि त्यांची पूर्णतः सर्टिफिकेट पासून संपूर्ण तयारी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की 227 मध्ये 50% जर आपण धरलं तर आज महिला आरामात मिळू शकतायत आणि सक्षम महिला मिळू शकतात. म्हणजे माझ्या तरी भारतीय जनता पार्टीमध्ये तरी हे शक्य आहे. हो, पण माझा प्रश्न म्हणूनच तो होता की आता महिला आरक्षणाचा विषय, महिलांना कुठेतरी न्याय आणि एक समान संधी मिळण्याची वेळ आलेली आहे. तर अशा वेळेला पक्षीय विषय बाजूला ठेवून जर आपण बोलणार असलो तर इतके राजकीय पक्ष आपल्याकडे आहेत, तर इतक्या सर्व राजकीय पक्षांना सक्षम महिला उमेदवार मिळू शकतील असं वाटतं? मी पहिल्यांदाच बोलले की 10 वर्षामध्ये हा फार इतिहास बदललेला आहे आणि आज महिलांना संघटन काय आहे, कशा पद्धतीने पक्षामध्ये काम केलं पाहिजे आणि वॉर्ड बेसवरती, म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल की काही काही जिल्ह्यांमध्ये, विधानसभामध्ये, वॉर्डामध्ये अगदी बूथ पर्यंतच्या रचना महिलांच्या झालेल्या आहेत की प्रत्येक बूथवर एक एक महिला नियुक्त झालेली आहे. आणि अशा पद्धतीने प्रत्येक महिलेला असं कळतंय की, कारण आता इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे प्रत्येकीला राजकीय परिस्थिती समजायला लागलेली आहे आणि कुठेतरी त्यांच्याही जिज्ञासा जागृत झालेल्या आहेत की आपणही असं राजकारणात आलं पाहिजे, आपणही काम केलं पाहिजे, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे महिलांमध्ये खूप जागृती झालेली आहे आता. ही वस्तुस्थिती आहे, महिलांमध्ये जागृती झालेली आहे. पण उमेदवाऱ्या देण्याच्या विषय ज्यावेळेला येतो त्यावेळेला अनुभव असा दिसतो की बहुतेक राजकीय पक्ष हे आपल्या पत्नीला, आपल्या बहिणीला, आपल्या वहिनीला, नाही तर आपल्या आईला, एवढ्याच 4 नात्यांमध्ये ते उमेदवारी ठेवतात, जेणेकरून त्यांचा अंकुश कुठल्या तरी पद्धतीने या उमेदवारांवर राहील. मला असं वाटतं ह्याचं उत्तर मी आधीच दिलेलं आहे की पूर्वी अशी परिस्थिती नव्हती आणि त्यामुळे कुठल्या तरी वहिनीला, बहिणीला द्यावं लागायचं. पण आज प्रत्येक वॉर्डातून मी जेव्हा फिरते तेव्हा मला कळतं ना की 3-3, 4-4 महिला स्वतःहून तयार झाल्या, ताई आम्हाला ह्या वेळेला तिकीट पाहिजे, आम्हाला तिकीट पाहिजे, स्वतःहून मागतात त्या.
आणि 2-2, 3-3 महिलांनी आपापली तयारी केलेली आहेत. आणि एवढंच नाही तर प्रत्येक वॉर्डामध्ये जाऊन, म्हणजे त्यांनी एखादा वॉर्ड हेरला असेल तर त्या वॉर्डात जाऊन प्रत्येकजण आपापलं काहीतरी कर्तृत्व तिकडे सिद्ध करतात, काहीतरी कार्यक्रम घेतात. मला असं वाटतं की एकेका वॉर्डामध्ये 2-2, 3-3 ठिकाणी हळदी कुंकवाचे साधे कार्यक्रम झालेले आहेत. म्हणजे हे संपूर्ण भान ठेवून त्यांनी केलेलं आहे. पुढल्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या चुनाव किंवा इलेक्शन्स. महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. 23 जिल्हा परिषदांच्या निवडणुकामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती महिला उमेदवार मिळणं हे अवघड जाणार नाही राजकीय पक्षांना? नितीनजी, निरंजनजी, हा प्रकार असा आहे की मी गावातून सुद्धा फिरलेली आहे. मी मुंबईची महाराष्ट्राची महामंत्री राहिलेली आहे. त्यावेळेला खेडोपाड्यात मी फिरलेली आहे. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी पंचायत समितीला ज्या महिला जबरदस्ती उभ्या केल्या होत्या, पण 2 वर्षानंतर आज त्यांची परिस्थिती फार बदललेली आहे. पूर्वी कसं की इथे सही कर सांगितलं त्या करायच्या, आता त्या नाही म्हणतात. आता म्हणतात मला आधी समजून सांग काय मॅटर आहे. म्हणजे ही प्रोसिजर होती, ती प्रोसिजर यशस्वी होत गेलेली आहे आणि महिला आता जागृत झालेल्या आहेत. त्यामुळे महिलांना समजतंय की कशा पद्धतीने आपल्याला समाजामध्ये राजकारणात काम केलं पाहिजे. नाही, ही गोष्ट तुम्ही म्हणता ही मला काही अंशी यासाठी मान्य होते की विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला मग प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेची मुलगी असते, वर्षा गायकवाड, एकनाथराव गायकवाडांची मुलगी असते, पंकजा मुंडे, गोपीनाथ मुंडेंची असते, पूनम महाजन, प्रमोद महाजनांची असते. शेवटी ते घरामध्येच आपल्या उमेदवारी ठेवण्याचा प्रयत्न करतात. याच्यावरती महिला कसा अंकुश आणतात? नाही, असं आहे की बघा, प्रत्येकाला आता त्या ठिकाणी आमचे आदरणीय गोपीनाथजी मुंडे होते म्हणून पंकजाताईंना दिलेलं आहे, मान्य आहे मला. पण पूनम महाजन ज्या ठिकाणी सीट मागितली त्या ठिकाणी प्रमोदजींची मुलगी म्हणून मान्य, पण पूनमचंही त्या ठिकाणी काम आहे ना. त्या ठिकाणी सीट देण्यामध्ये काही वावगं नव्हतं. मला असं म्हणायचं की आता बीडमध्ये मी स्वतः विधानसभेच्या इलेक्शनला गेलेली होते, पण मुंडे साहेब तर एवढे बिझी असायचे, पण पंकजाताईच संपूर्ण तो भार वाहून नेत होत्या. पंकजाताईच ते काम करत होत्या, त्यामुळे त्यांना सीट देण्यामध्ये काहीच वावगं नव्हतं. तर ह्यांचं सुद्धा कुठे ना कुठेतरी काम आहे. अगदीच तुम्ही म्हणाल की पूर्वीच्या काळी अगदी सीटला कोणी म्हणजे वालीच नव्हता म्हणून आपलं घरातल्यांना देत होतं, ती गोष्ट वेगळी होती आणि आता ते चित्र बदललेलं आहे. या विषयावर आपल्याला अजूनही चर्चा करायची आहे, पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.